नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या ऐतिहासिक वळणावर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे काही खास स्रोत आहेत, रेजावी आणि आशा यांचा ब्लॉग, इंडिया टुडेचं विश्लेषण, जेधे शकावली, विकिपीडिया आणि कावेबाज औरंगमधले काही संदर्भ. हो. आणि या सगळ्यांच्या आधारे आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की खुद्द औरंगजेब दक्षिणेत का आला, छत्रपती संभाजी महाराजांशी त्याचा संघर्ष कसा पेटला आणि महत्त्वाचे म्हणजे याचे मुघल साम्राज्यावर काय परिणाम झाले. बरोबर. तर मग सुरुवातच इथून करूया की औरंगजेबाला स्वतः इतकं मोठं सैन्य घेऊन दक्षिणेत यायची गरज का पडली? म्हणजे तो इतर कुणाला पाठवू शकला नसता का? यामागे खूप मोठं कारण होतं. त्याचा बंडखोर मुलगा म्हणजे शहाजादा अकबर तो पळून संभाजी महाराजांच्या आश्रयाला गेला होता. अच्छा. हो. आणि ही गोष्ट औरंगजेबासाठी खूपच धोकादायक होती. त्याला वाटत होतं की मराठे, गोवळकोंडा आणि विजापूर हे तिघे एकत्र येतील आणि अकबराया मदत करतील. म्हणजे दक्षिणेत एक मोठं आव्हान उभं राहिलं असतं मुघलांपुढे. अगदी. दक्षिणेकडची सत्ताच धोक्यात आली असती. आणि खरं सांगायचं तर त्याला स्वतःच्या इतर मुलांवर किंवा सरदारांवर पण तितका विश्वास नव्हता. ते स्वतःच बंड करतील की काय अशी भीती होती. म्हणून मग त्यानं ठरवलं की आपण स्वतःच जायचं. समजलं. म्हणजे सुरुवातीला त्याचं मुख्य लक्ष हे संभाजी महाराज होते, मग त्यानं आपला मोर्चा विजापूर आणि गोळकोंड्याकडे कावळवला. त्यांची तर वरवर मैत्री होती मुघलांशी. बरोबर आहे. पण औरंगजेबाच्या हे लक्षात आलं की या दोन्ही सत्ता म्हणजे विजापूर आणि गोळकोंडा त्या दुटप्पी वागत आहेत. अच्छा. हो. म्हणजे वरून मुघलांना मदत करायची, पण आतून त्यांना माहीत होतं की मराठा राज्य हे त्यांच्यासाठी एक प्रकारे बफर स्टेट आहे, म्हणजे मुघलांच्या थेट हल्ल्यांपासून वाचवणारी ढाल. म्हणजे मराठे संपले तर आपला नंबर लागेल हे त्यांना कळलं होतं. अगदी. त्यामुळे ते काय करत होते तर छुप्या पद्धतीने संभाजी महाराजांना मदत करत होते. हे जेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं आपली रणनीती बदलली. काय बदल केला त्याने? त्यानं ठरवलं की मराठ्यांना एकटं पाडायचं असेल तर आधी या दोन सल्तनतीच संपवल्या पाहिजेत. त्यांचा आधारच काढून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच मग त्यानं 1686 मध्ये विजापूर आणि 1687 मध्ये गोवळकोंडा जिंकून घेतला. पण काही इतिहासकार म्हणतात की हे करणं हीच त्याची चूक होती, कारण त्या सत्ता मराठ्यांवर थोडा वचक ठेवू शकल्या असत्या. हो, असा एक विचार आहे नक्कीच. काही जण तसं मानतात. पण दुसरीकडे सर जदुनाथ सरकार यांसारखे मोठे इतिहासकार म्हणतात की त्यावेळेपर्यंत या दोन्ही सल्तनती इतक्या कमकुवत झाल्या होत्या की त्या मराठ्यांवर नियंत्रण ठेवू शकल्याच नसत्या. त्यामुळे औरंगजेबानं जे केलं ते त्याच्या तत्कालीन गरजेनुसार होतं, असं त्यांचं मत आहे. बर, आता थोडं 1684 कडे वळूया. कोकणात एक मोठी मोहीम झाली होती म्हणे, आणि ती पूर्ण फसली. हो, ती मोहीम म्हणजे औरंगजेबासाठी एक मोठा धडा होता. रायगड घ्यायचा होता त्याला. त्यासाठी उत्तरेकडून शहाबुद्दीन खान आणि दक्षिणेकडून शहाजादा मुअज्जम म्हणजे शाह आलम निघाला. प्रचंड मोठं सैन्य होतं. मुअज्जम बरोबर तर म्हणतात जवळपास 1,00,000 सैन्य होते. बापरे, एवढं सैन्य असूनही काय झालं? पूर्णपणे फसली मोहीम. एकतर मराठ्यांनी त्यांची रसद कापली, गनिमी कावा वापरला. गनिमी कावा म्हणजे? म्हणजे अचानक हल्ले करायचे, छोट्या तुकड्यांमध्ये, शत्रूला गोंधळात टाकायचं, त्यांचं नुकसान करायचं आणि लगेच निसटायचं. यामुळे मुघल सैन्याला खायला मिळणंसं झालं. अन्नधान्याची प्रचंड टंचाई झाली. अच्छा. आणि परतीच्या प्रवासात रामघाट खिंडीत तर मराठ्यांनी अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. सततचे हल्ले आणि त्यात रोगराई पसरली. अंदाजे 60,000 सैनिक मारले गेले असं म्हणतात. ही खूप मोठी संख्या आहे. बापरे, 60,000? हो. खुद्द शहाजादा मुअज्जम जखमी झाला होता. त्याला सिद्दी आणि रुहुल्ला खान यांनी कसंबसं वाचवलं. आणि उत्तरेकडून जो शहाबुद्दीन खान आला होता त्याचा रायगडावरचा हल्ला पण मराठ्यांनी परतवून लावला. म्हणजे दोन्ही आघाड्यांवर अपयश आलं. इतकं सगळं होऊनही शेवटी संभाजी महाराज पकडले कसे गेले? काही ठिकाणी उल्लेख आहे की ते संगमेश्वरला असताना थोडे, काय म्हणतात त्याला, गाफील राहिले. हो, काही संदर्भ तसे सांगतात. असं म्हटलं जातं की ते कवी कलश यांच्यावर जास्त अवलंबून होते आणि त्याच काळात त्यांचे शिर्के घराण्याशी पण संबंध थोडे बिघडले होते. आणि या संधीचा फायदा घेतला गेला. बरोबर. मुकर्रब खान नावाचा एक सरदार होता ज्याला त्या प्रदेशाची चांगली माहिती होती. त्याने एकदम धाडसी हल्ला केला आणि 1 फेब्रुवारी 1689ला संगमेश्वरला संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडलं. जेधे शकावलीत याची नोंद आहे. आणि त्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर आणलं गेलं. तिथे काय झालं? त्यांना अत्यंत अपमानित करून बादशहासमोर आणलं गेलं. काही सरदारांनी सुचवलं की तह करावा, त्यांना मनसब द्यावी,
म्हणजे मुघल प्रशासनात एक पद. पण संभाजी महाराजांनी ते साफ नाकारलं. अत्यंत स्वाभिमानाने त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आणि मग औरंगजेबाच्या हुकुमानं 11 मार्च 1689 रोजी त्यांना अतिशय क्रूरपणे ठार मारण्यात आलं. 1689 विजापूर गेलं, गोवळकोंडा गेलं, मराठ्यांचे छत्रपती पण मारले गेले. वरून पाहिलं तर औरंगजेबासाठी हा मोठा विजय होता. अगदी वरकरणी तसंच वाटत होतं, जणू काही सगळं जिंकलं. पण अनेक इतिहासकार म्हणतात की हा क्षण विजयाचा नव्हता, तर ही मुघल साम्राज्याच्या अंताची सुरुवात होती. अंताची सुरुवात? असं का? कारण दख्खनची ही लढाई कधीच संपलीच नाही. ती एका नासूरसारखी झाली, म्हणजे कधीही न भरणारी जखम. या मोहिमेने मुघल साम्राज्याचे आर्थिक आणि लष्करी स्रोत अक्षरशः संपून टाकले. म्हणजे पैसा आणि सैन्य दोन्ही वाया गेलं. हो, खजिना रिकामा झाला, उत्तरेकडे लक्ष राहिलं नाही, त्यामुळे तिथे बंड वाढली. मनसबदारी व्यवस्था जी होती, म्हणजे सरदारांना जहागिरी किंवा पगार देण्याची पद्धत, ती कोलमडली. आणि मराठ्यांचं काय झालं? संभाजी महाराजांनंतर लढा थांबला? अजिबात नाही, उलट झालं. संभाजी महाराजांच्या बलिदानाने मराठ्यांचा लढा थांबला नाही, तो अधिक तीव्र झाला. राजाराम महाराजांनी जिंजीवरून संघर्ष चालू ठेवला आणि तो महाराष्ट्रभर पसरला. तो एक प्रकारचा लोकसंग्राम झाला. म्हणजे औरंगजेबाला वाटलं की प्रश्न सुटला, पण तो अजून वाढला. अगदी बरोबर. तर ह्या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय की शाही महत्वाकांक्षा आणि स्वतःच्या असुरक्षिततेच्या भावनेतून औरंगजेबाने ही दख्खन मोहीम सुरू केली. ती तात्पुरती यशस्वी वाटली असेल, पण तिने मुघल साम्राज्याला आतून पोखरून काढलं. बरोबर. मध्यस्थ राज्य संपवली, छत्रपतींना मारलं, तरी मराठ्यांचा प्रतिकार थांबला नाही, उलट तो जास्त धारदार झाला. हो, ही न संपणारी लढाईच मुघलांच्या पतनाचं एक महत्वाचं कारण ठरलं. आणि मग जाता जाता हा एक विचार मनात येतो की 1689 मध्ये जो निर्णायक विजय औरंगजेबांना मिळाला असं वाटलं होतं, त्याच क्षणी नकळतपणे त्यानं त्याच मुघल साम्राज्याच्या पतनाची बीजं तर पेरली नव्हती, ज्याचा तो विस्तार करायला आला होता.